एका प्रसिद्ध मंदिरातून चोरांनी देवाची मूर्ती चोरली, पण त्यानंतर त्या मूर्तीने चोरांबरोबर जे केलं ते पाहून संपूर्ण देश हादरला। या जगात खरोखर देव आहे की नाही याविषयी प्रत्येकाचं मत वेगळं आहे, पण या चोरांनी चोरलेल्या मूर्तीची घटना जेव्हा समोर आली तेव्हा 140 कोटी जनतेला मोठा धक्का बसलाय। त्या देवाच्या मूर्तीने त्या चोरांना अशी अद्दल घडवली की हे ऐकून पंतप्रधान देखील हैराण झाले। देवाच्या मूर्तीने केलेला हा चमत्कार संपूर्ण देशात व्हायरल झालाय। या घटनेची माहिती जेव्हा शास्त्रज्ञांना समजली तेव्हा त्यांचा भरोसा बसला नाही, म्हणून ते तपास करायला गेले। ते खरंय का खोटं ते पाहायला गेले तेव्हा त्यांनी जे शोधलं, त्यांना जे समजलं ते पाहून त्यांच्याही डोळ्यातून पाणी आलं। मग चोरांनी ही मूर्ती चोरल्यानंतर मूर्तीने नेमकं असं काय केलं की ज्यामुळे 140 कोटी जनतेला धक्का बसलाय? ही मूर्ती चोरल्यानंतर त्या मंदिराच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असा काय चमत्कार दिसला की ज्यामुळे तज्ञ शास्त्रज्ञांच्याही डोळ्यातून पाणी आलं? मग खरंच हा देवाचा चमत्कार आहे का? शास्त्रज्ञ यावर काय म्हणाले, चला जाणून घेऊया या संपूर्ण घटनेचा सविस्तर रिपोर्ट। एक आश्चर्यकारक घटना, देशाला हादरवणारी घटना जी घडली एका छोट्याशा गावात। एक प्रसिद्ध मोठं मंदिर होतं, त्या मंदिरातली मूर्ती चोरांनी चोरली, पण त्या मूर्तीने त्या चोरांबरोबर असा चमत्कार घडवला जी अद्दल त्यांना घडवली ती ऐकून पंतप्रधान देखील आश्चर्यचकित झाले। ही घटना एका मंदिरातली आहे। ते मंदिर होतं भगवान श्रीराम, माता सीता आणि भगवान लक्ष्मण यांच्या मूर्तीचं। याच मूर्तीने चोरांना धडा शिकवला। देव आहे की नाही या गोष्टीवर तुमच्या मनामध्ये जर शंका असेल तर ही घटना लक्षपूर्वक पहा, कारण की ही घटना तुम्हाला विचार करायला भाग पाडेल, कारण की पुरावाच समोर आलेला आहे। या रहस्यमय घटनेमध्ये काय घडले सविस्तर जाणून घेऊयात। एका छोट्याशा गावात एक प्राचीन मोठं मंदिर होतं। हे मंदिर साधारणपणे 300 वर्ष जुनं आहे। या मंदिरात भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण आणि हनुमानजी यांच्या मूर्ती विराजमान होत्या। हे मंदिर भगवान शिव आणि श्रीराम यांच्या नावाने ओळखलं जायचं। दूरवरून भक्त या मंदिरात दर्शनासाठी यायचे। नवसाला पावणारं मंदिर म्हणून संपूर्ण भागामध्ये याची ख्याती होती। मंदिराच्या मूर्तीवर सोन्याचे दागिने होते जे एका भक्तानं भेट म्हणून दिले होते। दागिने वजनाने खूप जड होते, जे एका प्रसिद्ध सोनाराने मूर्तीवर घडवले होते, जे अशा पद्धतीने बसवले होते की जे कुणीच काढू शकत नाही, त्याची चोरी कुणीच करू शकत नाही, अशी सिस्टीम त्याच्यामध्ये केली होती। पण एके रात्री जेव्हा गाव शांत झोपला होता तेव्हा काही चोरांनी या मंदिरावर डोळा ठेवला। देवाच्या या मूर्त्यांवर वजनदार दागिने, अत्यंत आकर्षक, किमती, मौल्यवान असा खजिना आहे म्हणून संपूर्ण राज्यात चर्चा होती। पण चोरानं ठरवलं की एके दिवशी हे दागिने आपण चोरून नेऊ आणि विकू। इतकी मोठी चोरी करायची म्हणजे सोपं नव्हतं, त्यामुळे चोरांनी खूप आधीपासूनच प्लॅनिंग सुरू केलं होतं। मंदिर उघडण्याची वेळ काय असते, मंदिर किती वाजता बंद होतं, मंदिरात कोण कोण येतं, कुणाला आतमध्ये गाभाऱ्यात परमिशन असते, पुजारी कोण आहे, पुजारी कुठून येतो, पुजारी मंदिरात सकाळी किती वाजता जातो आणि रात्री किती वाजता बाहेर पडतो, सगळं टाइम टेबल त्यांनी पूर्णतः प्लॅनिंग मध्ये घेतलं होतं। कारण की दागिने खूप जास्त खूप जड होते, त्यामुळे त्या किमती खूप मोठ्या होत्या। एक हात मारला तर आयुष्यभर पुरेल इतकी कमाई होणार होती। एके दिवशी रात्रीच्या गडद अंधारात 2 चोर मंदिरात घुसण्याच्या तयारीत होते। त्यांच्या मनात एक विचार होता की मूर्तीवरील सोन्याचे दागिने चोरी करायचे आणि बाजारात विकून श्रीमंत व्हायचं। पण त्या मंदिराला खूप मोठं कुलूप होतं। ते कुलूप अत्यंत प्राचीन काळातलं मजबूत कुलूप होतं। त्यांनी आता याची माहिती आधीच काढली होती। त्यांनी प्लॅनिंग जवळपास 15 दिवस आधी केलं होतं। किती वाजता मंदिरापाशी यायचं, कुलूप कसं तोडायचं, कुलूप तोडल्यावर कुणी आत जाऊन दागिने काढायचे, ते दागिने काढून ते कसे आणि कुठे ठेवायचे आणि त्यानंतर कुठे पळून जायचं, सगळा प्लॅन जसा आहे तसाच होता। पण ते जेव्हा मंदिरापाशी आले तेव्हा त्यांचा प्लॅन एकदम रेडी होता। पण मंदिरापाशी येताच त्यांच्या मनात थोडीशी चलबिचल झाली, कारण की मंदिराचं कुलूप हे प्राचीन काळातलं मजबूत कुलूप होतं। आता ते कुलूप इतकं मजबूत होतं तर ते कापायला गेलं तरी कापता येत नव्हतं, तोडायला गेलं तर तुटत नव्हतं, अशी त्याची ख्याती होती। आता हे कुलूप कसं तोडायचं याविषयीची माहिती त्यांनी आधीच घेतली होती। पण अखेर चोरांना तिथे शंका येऊ लागली। मग सगळ्यात मोठा अडथळा होता कुलपाचा। मग कुलूप तर तुटणार नाही, दरवाजा त्यापेक्षा भक्कम होता, म्हणून चाव्या बनवणाऱ्याला त्यांनी हाताशी धरलं होतं। त्यांनी अशी आयडिया लावली होती की कुलूप तोडायचं नाही पण डुप्लिकेट चावी बनवायची। त्यांनी काय केलं, पुजाऱ्याकडून चाव्या मिळवल्या, ती चावी बनवण्याला 5 पट पैसे देऊन चावी बनवून घेतली। चावी बनवण्याला चावी बनवून दिली। ती चावी घेऊन चोर त्या रात्री मंदिराच्या कुलपासमोर उभे होते। गावामध्ये भयान शांतता। त्यांनी ती चावी कुलपामध्ये घातली, कुलूप उघडलं। कुलूप उघडल्यावर त्यांना वाटलं की मंदिरात कुणी नसेल, फक्त मूर्ती आणि अंधार असेल। पण दिसलं काहीतरी वेगळं। एक विचित्र गोष्ट त्या मंदिरात दिसली। मंदिरात कुठे दिवा सुरू नव्हता,
कुठल्याही प्रकारचा प्रकाश नव्हता, लाईट गेली होती. ज्या दिवशी लाईट जात असे असाच दिवस त्यांनी निवडला होता. कुठलाही बल्ब नव्हता, पण मंदिरातून एक प्रकाश त्या मूर्तीतून बाहेर पडत होता. मूर्तीतून एक तेजस्वी प्रकाश येत होता. हा प्रकाश इतका तीव्र होता की ज्यामुळे संपूर्ण मंदिर उजळून निघालं होतं. मंदिरात बाहेरून पाहताना असा प्रकाश दिसला नव्हता, पण दरवाजा उघडता क्षणी एक तेजस्वी प्रकाशाचा झोत त्यांच्या समोर आला. हा प्रकाश इतका तीव्र की मंदिर उजळून निघालेलं. पहिल्यांदा चोरांना फार भीती वाटली. कुठली लाईट नाही, कुठला बल्ब नाही, कुठला दिवा नाही, हा प्रकाश कुठून येतोय? चोर पाहून ते पहिल्यांदा घाबरले. चोराला वाटलं देवाने काहीतरी चमत्कार केलाय की काय. एक चोर तर बाहेर पळायला निघाला, पण दुसऱ्या चोराने त्याला धीर दिला, त्याने हिंमत दिली. तो म्हटला काहीच नाही, आपण जे काम करायला आलो ते करूया. ही शेवटची संधी आहे आणि यानंतर पुन्हा संधी मिळणार नाही. एका चोराने दुसऱ्या चोराला दमात घेतलं, पण त्याला माहिती नव्हतं की या मूर्तीने दागिने चोरल्यानंतर हे दागिने जेव्हा ते घरी घेऊन जाणार होते तेव्हा त्यांच्यासोबत असा चमत्कार घडणार होता की ज्यामुळे संपूर्ण देशाला हादरा बसणार होता. अखेर त्यांनी हिंमत करून ते दागिने काढायला सुरुवात केली. त्यांनी देवाच्या अंगावरचे, गळ्यातले, कमरेभोवतीचे सगळे दागिने ओढायला सुरुवात केली. त्यांना वाटलं आपोआप गळ्यातून निघून येतील, पण आता गळ्यातले काही हार होते, काही कडे होते, पायातली आभूषणं होती, ती काढण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात आधी गळ्यातला दागिना काढता, पण तो काढता येत नव्हता. तो सोनार होता, त्याने ते इतक्या चतुराईनं फिट केले होते की ते निघत नव्हते. आता चोरांच्या लक्षात आलं भरपूर वेळ झालाय, इथून दागिने काढले नाही तर कोणतरी रंगे हात पकडल, म्हणून त्यांनी मूर्ती दागिने बाजूला न करता येईना. शेवटी चोरांनी धाडसी निर्णय घेतला की आता दागिन्यांऐवजी आपण डायरेक्ट मूर्त्याच घेऊन जाऊ. त्यांनी विचार केला 250 ते 300 वर्ष जुन्या मूर्त्या आहेत, दागिने विकले जातीलच, पण मूर्त्या जरी बाजारात विकल्या तरी करोडो रुपये मिळतील, डबल फायदा दिसला. मग त्यांनी श्रीराम, माता सीता आणि यांच्या मूर्त्या जमिनीपासून उपसायला सुरुवात केली. त्या मूर्त्याही निघत नव्हत्या, पण काही वेळात त्यांना यश आले. हलून हलून मूर्त्या काढल्या. मग तिन्ही मूर्त्या त्यांनी जेव्हा काढल्या त्यानंतर हनुमानजींची मूर्ती देखील तिथे होती. आता हनुमानजींची मूर्ती हलवण्याचा प्रयत्न केला. राम, सीता आणि लक्ष्मणांची मूर्ती त्यांनी काढली होती. आता राहिली होती हनुमानजीची मूर्ती. हनुमानजीची मूर्ती हलवण्याचा प्रयत्न केला, पण ती इतकी जड होती की ती हल्ली नाही. आता त्यांच्या लक्षात आलं फार उशीर झालाय, त्यामुळे आता तिन्ही मूर्त्या घेऊन त्यांनी पळ काढला. मंदिर तसंच उघडं ठेवून ते गायब झाले. आता सकाळी नेहमीच्या वेळेला पुजारी आले. पुजारी आल्यानंतर त्यांनी पाहिलं तिथे मूर्त्या नव्हत्या. मूर्ती नसले पाहून पुजारी हादरला, तो घाबरला. गावात आरडाओरड सुरू झाली. मूर्त्या चोरीला गेल्या. संपूर्ण गाव एकत्र झालं. सगळीकडे चिंता पसरली. लोक म्हणाले गावावर संकट येईल. पुजारी हनुमानजींच्या मूर्ती समोर बसले, म्हणाले हनुमानजी तुमच्या स्वामींना परत आणा. त्यांनी बघितलं की राम, सीता आणि लक्ष्मणांच्या मूर्त्या तिथे नव्हत्या, फक्त हनुमानजींची मूर्ती होती. त्यामुळे पुजारी, गावकरी हनुमानजींसमोर नतमस्तक झाले. त्यांनी प्रार्थना केली, विनंत्या केल्या. ते म्हणाले हनुमानजी तुमच्या स्वामींना परत आणा, नाहीतर आम्ही अन्न त्याग करू. जोपर्यंत मूर्ती येणार नाही तोपर्यंत आम्ही अन्नाचा कणही खाणार नाही. पुजारी म्हणाले मी माझा प्राण सोडेल जर आज मूर्ती मागे आले नाही. पुजारी आणि त्याच्या कुटुंबाने सांगितल्याप्रमाणे अन्न पाणी त्यागलं. मंदिरात ठिय्या मांडला. गावकऱ्यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांवर पुढाऱ्यांनी दबाव आणला. सरकारला दबाव आला. मूर्त्या लवकरात लवकर आणाव्या लागतील. चोरांनी मूर्त्या कुठे नेल्या, काय केलं होतं, ही घटना आता पुढे उलगडायला सुरुवात झाली. चोरांनी मूर्त्या आपल्या घरात लपवल्या होत्या. हे चोर लांब राहणारे होते. रात्री जेवण करून ते झोपण्याच्या तयारीत होते, पण अचानक एका चोराला भयंकर स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये त्याला असं दिसलं की एक विशाल मोठं वानर त्याच्या छातीवर बसलंय, ओरडत आहे माझ्या स्वामींना परत मंदिरात घेऊन जा. तो घाबरून जागा झाला. दुसऱ्या चोराला सांगू लागला. दुसऱ्या चोरानं थट्टा केली. अरे ते म्हणाले अरे बाबा हे तुझ्या मनाचे खेळ आहेत, झोप काहीच होत नाही, सगळी अंधश्रद्धा. पण अवघ्या तासात दुसऱ्या चोराला तेच स्वप्न पडलं. त्यालाही तेच मोठं वानर दिसलं जे त्याच्या छातीवर बसून धमकी देत होतं, मूर्ती परत नेऊन ठेवू नाही तर तुझ्यासोबत मी असं काहीतरी करेल की तुझं आयुष्य संपेल. आता दोन्ही चोर घाबरले. दोघांना एकाच वेळी एकच स्वप्न कसं काय पडलं, आणि तेही माझ्या स्वामींना नेऊन ठेव असं म्हणणारं ते वानराचं स्वप्न. म्हणजे हनुमानजींनी वानरांच्या रूपात येऊन बोलतात की काय, अशी भीतीदायक चर्चा त्या दोघांत सुरू झाली. आता त्यांनी ठरवलं की मूर्त्या विकून ते पळून जाणार होते. त्यांना वाटलं मूर्त्या लवकरात लवकर विकावी, नाहीतर असे स्वप्न पडत राहतील. पण त्यांनी ठरवलं मूर्ती मार्केटमध्ये विकून टाकू. पण पुन्हा जेव्हा मूर्ती काढायला उचलायला गेले तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. ती गोष्ट म्हणजे मूर्तीतून एक तेजस्वी किरण बाहेर पडला. तो किरण चोरांच्या शरीराला स्पर्श करू लागला. त्यांना असं वाटलं की शरीरात विजेचा झटका बसतोय, करंट लागल्यासारखे तडफडायला लागले. काही वेळानं एका जागी शांत झाले. त्यानंतर त्यांनी उभं राहण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या अंगात शक्ती उरली नव्हती. ते शांतपणे त्या मूर्तीकडे पाहत होते. अचानक मूर्ती बोलू लागल्या. मूर्ती म्हणाल्या आम्हाला तिथे परत घेऊन जा जिथून तुम्ही आम्हाला आणलं आहे. आमचे भक्त आमची वाट पाहत आहेत. सकाळपर्यंत आम्हाला मंदिरात न ठेवल्यास तुमच्यावर मोठं संकट येईल. आता चोरांना खऱ्या अर्थानं भीती वाटू लागली होती. त्यांनी मूर्तीला हात जोडले, क्षमा मागितली. मूर्ती म्हणाले आम्हाला मंदिराबाहेर ठेवा,
तुम्हाला कुणी ओळखणार नाही. चोरांनी मूर्ती डोक्यावर घेतल्या मंदिराकडे निघाले. आश्चर्य म्हणजे काय, मंदिराबाहेर गावकरी उभे होते पण कुणीच त्यांना पाहिलं नाही. त्यांनी मंदिराबाहेरच मूर्त्या ठेवल्या आणि ते गुपचूप निघून गेले. सकाळी गावकऱ्यांना मूर्त्या परत मिळाल्या. गावकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. चोरांना मूर्तीकडून आदेश मिळाला की पोलिसात जाऊन आपला गुन्हा कबूल करा. ते पोलीस ठाण्यात गेले. सगळी हकीकत सांगितली. पोलिसांचा त्याच्यावर विश्वास बसला नाही. त्यांनी चोरांना वेड समजून सोडून दिलं. जसं मूर्तीने सांगितलं त्यानंतर चोर पुजाऱ्याकडे गेले. पुजाऱ्याने मोठ्या मनाने चोरांना माफ केलं. आता चोरीचं काम सोडा, प्रामाणिक जीवन जगा. पुजाऱ्यांनी चोरांची ही गोष्ट कोणालाही न सांगण्याचं वचन दिलं. त्यांनी चोरांना सांगितलं तुम्ही भाग्यवान आहात कारण की स्वतः भगवंतांनी तुमच्याशी संवाद साधला. या घटनेने चोरांचं जीवन बदललं. त्यांनी चोरी सोडली आणि प्रामाणिकपणे जगायला सुरुवात केली. ही घटना इतकी चमत्कारिक होती की जिची नोंद एका पुस्तकात झाली आहे. ही मध्य प्रदेशमध्ये घडलेली घटना आहे. खूप वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. कदाचित ही घटना खरी आहे की खोटी आहे हे सांगू शकत नाही, पण तिकडल्या बोलीभाषेत, चालीरीतीत किंवा लहान मुलांना सांगण्यामध्ये ही गोष्ट तिकडे नेहमीप्रमाणे सांगितली जाते. पण ही गोष्ट खरी की खोटी त्यापेक्षा या गोष्टीतून जो बोध घ्यायचा आहे किंवा जे महत्त्वाची माहिती घ्यायची आहे ती खरंच महत्त्वाची आहे. तर ही घटना ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटलं, तुमच्या मनात देवाबद्दल काय विचार आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.